तर जालन्याचे दृश्य बघतोय जिथे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 6 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे। शेतात पाणी साचलंय, खरीप पिकंही पाण्याखाली गेली आहेत। पिकाचं शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील ज्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालाय, सलग 2 तासात पडलेल्या या पावसानं 20 गावं बाधित झाली आहेत। वसमत तालुक्यातील आरळ आणि तेलगाव शिवारात गेल्या 18 तासांपासून शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय। तोडणीला आलेला सोयाबीन निसर्गानं वाहून नेलाय आणि म्हणून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 माझ्यासोबत शेतकरी आहेत, शिल्लक काहीच राहिलेलं दिसत नाही। काहीच नाही दादा, सांगता वेळेस आपल्या माध्यमातून आम्हाला अश्रू अनावर होतात। हे बघा, हे सोयाबीन बघा, याला काय राहिलं? पहिल्या पाण्यामध्ये सोयाबीन गेलं, मूग गेला, उडीद गेला आणि आता राहिलं साहिलं कपाशी सुद्धा गेली। आपल्या माध्यमातून या शासनाला आम्हाला लाज वाटते तुमच्या पुढे बोलायची। कधी बी पाहिलं तर ही काय स्टंटबाजी झाली की काय असं वाटतंय। हृदय भरून येतं भावांनो की कधी आलं तर कधीच पंचनामे केलेले कागद कोठे पडतात हे आम्हाला कळत सुद्धा नाही। आणि कधीच या माध्यमातून तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत गेलेल्या कलेक्टर साहेब असो, तहसीलदार असो, बीडीओ साहेब असो, यांनी या शासनाकडे पाठपुरावा कधीच केला नाही। जगाचा पोशिंदा बळीराजा आहे आणि त्याच्यावरती आज डोळ्यात अश्रूंची वेळ आली। हो, तर काय या शासनापायी आली। शासन कधी बी पाहिलं तर याच्या अगोदर पण मी पाहिलं की कधी आमच्या वडिलांनी सुद्धा हे परिस्थिती जाणली, परंतु एवढी भयानक नाही आणि याच्या कोणताच असा मोहबदला शासनानं कधीच दिला नाही। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।